नमस्कार. मनाली श्लोक या मालिकेतील आज 11वा भाग. 43व्या श्लोकापर्यंत आपण मागच्या वेळा आलो. आज 44व्या श्लोकाने सुरुवात करू. श्लोक क्रमांक 44. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे रामते धाम सोडून द्यावे, सुखा लागी अरण्य सेवित जावे. बाह्य जगात वावरताना माणसाने मौन पाळावे समर्थ सांगत आहेत. प्रपंचात वागताना जे आवश्यक असेल ते बोलावे लागते, पण अनेक वेळा आपण फालतू बडबड करत आयुष्याचा अपव्यय करत बसतो. त्यामुळे आपले मनसुद्धा एकाग्र न होता विषयाकडे ओढ घेत राहते. जगामध्ये वावरताना जर आपण कमी किंवा गरजेपुरतेच बोलत राहिलो तर आपोआप आपली वृत्ती अंतर्मुख राहू शकेल. म्हणून पाळताना आपोआप विचारांचे मनन होऊ शकते. बाहेर बोलण्यापूर्वी आपण जो विचार करतो तो वाणीतून बाहेर पडायला थांबला की आपोआप त्या विचारावरच मन विचार करू लागणे शक्य होते. या मार्गाने सुरुवातीला मनन, मग त्या पायरीने पुढे जाऊन चिंतन शक्य आहे. मौन पाळणे किंवा जिभेवर नियंत्रण ठेवणे हे प्रथम सोपे वाटते, परंतु ते तितकेसे सोपे नाही हे प्रत्यक्ष प्रयत्न सुरू केल्यावर लक्षात येते. आपण सर्वच माणसे मूलतः उथळ असतो. मी त्याला अपवाद नाही. थोड्या विद्येने किंवा संपत्तीने आपण फार मिळवले असा वृद्धा अभिमान आपण धरू लागतो. मग त्याच्या आधारे स्वतःचे कोरकौतुक व स्तुती करू लागतो. अधजल गगरी छलकत जाय अशी हिंदी म्हण आहे, किंवा शॉलो वॉटर मेक्स मोर नॉईज या इंग्रजी म्हणेप्रमाणे आपल्या अनुभवाची घागर जिथे अर्धवट आहे तिथे आपण तिचाच टेंबा वाणीद्वारे मिळवतो. म्हणून या वाणीवर अंकुश ठेवणे साधनेच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. जर आपणास बोलायची वेळच आली तर जेथे तेथे शक्य होईल तेथे तेथे रामरायाचे गुणसंकीर्तन करावे. म्हणजे त्याद्वारे आपल्या मनात सुद्धा भगवतभक्तीचे भाव जागृत होत राहतील. म्हणजेच वाणीवरील नियंत्रणाद्वारे विचारावर आलेल्या नियंत्रणामधूनच त्या विचाराने योग्य मार्गाने म्हणजे भगवंत चिंतनाच्या मार्गाने जाण्याचा रस्ता मिळू शकेल. वाणीवर नियंत्रण व त्यातही जेव्हा भाषण किंवा संभाषण होईल तेव्हा भगवंताच्या विचारांचे उच्चारण असा दुहेरी मारा विषयबुद्धीवर होऊन साधनाला बळकटी प्राप्त होऊ शकेल. साधकाला आपल्या रोजच्या जीवनक्रमातही या रीतीने भगवंताचे स्मरण सहजपणे ठेवणे शक्य होईल. जिथे भगवंताची वस्ती नाही म्हणजे भगवंताची भक्ती नाही असे घर साधकाने वर्ज्य मानायला हवे असं समर्थांचं सांगणं आहे. प्रत्यक्ष आयुष्यात सामान्य प्रपंची माणसाला असं वागणं सोपं नाही, पण त्या दृष्टीने विचारांना चालना देणे ते नक्कीच शक्य आहे. कदाचित आपण जर असा प्रयत्न सुरू केला तर ज्याप्रमाणे एका निरांजनाने दुसऱ्या निरांजनाने ज्योत प्रज्वलित करता येते, तसे एका साधकाच्या अशा प्रयत्नामुळे कदाचित अन्य प्रपंची माणसेही साधन मार्गाकडे वळणे सहज शक्य होईल. जसे आपल्याला प्रिय असलेली एखादी व्यक्ती आपल्याकडे पाहुणे म्हणून आली की मग आपण आपल्याला न वाढणारी भाजीसुद्धा त्या व्यक्तीला आवडते म्हणून करतो, तसे अशा साधकाचे म्हणून एखादा प्रपंची माणूस तात्पुरते होईना पण भगवंताचे स्मरण करेल व मग कधीही त्याला सुद्धा त्याची गोडी उत्पन्न होईल. जर आपणाला घरी दारी प्रपंचात समाजात राहून भगवत भक्तीचा मार्ग आक्रमता येत नसेल तर खऱ्या साधकाने खुशाल त्या सर्वांचा त्याग करावा. असे सांगून समर्थ म्हणतात की खरे सुख त्या परमेश्वराच्या प्राप्तीतच आहे. हे सुख मिळवण्यासाठी वेळप्रसंगी सर्व सोडून अगदी अरण्यात जाऊन तेथे कष्टात राहावे लागले तरी साधकाने ते अवश्य करावे. सुखा लागी अरण्य सेवित जावे. अर्थात समर्थांनी जे सांगितले ते आपल्या सारख्या रोजच्या व्यवहारात जगणाऱ्या माणसांना शक्य नाही आहे, पण त्यातल्या त्यात आपण निसंग वृत्ती जर केली आणि परमेश्वराचं चिंतन केलं तर हे समाधान तरी आपल्याला लाभू शकेल असं मला वाटतं. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 45. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊन लागे, तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडी. माणसाच्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो. या सगळ्या श्लोकामध्ये समर्थांनी संगती संबंधीच आपल्याला उद्देश केलेला आहे. संगतीचा परिणाम जर निर्जीव वस्तूवर होतो तर चैतन्यमय असे मानवी मन त्यापासून कसे अलिप्त राहू शकेल. भाजीच्या पिशवीतून जर कांदा आणि पालेभाजी एकत्र आणली तर त्या पालेभाजीलाही कांद्याचा वास लागतो. असे म्हणतात की अस्सल हिरा असला आणि त्याच्या संगतीत ढेकून ठेवला तर तो हिरासुद्धा ढेकणामुळे बंगून जातो. हिरा जो ढेकणासवे भंगाला असे एक म्हण आहे. तेव्हा आपण ज्या माणसाची संगत धरतो त्या माणसाचे गुण आणि अर्थात दोष आपल्या वृत्तीमध्ये आपोआप थोडे थोडे येत असतात. आपण जर एखाद्या छान चोखीने राहणाऱ्या माणसाची मैत्री केली
तर आपल्याला हळूहळू चांगले कपडे वापरावेत, अत्तर लावावे अशी इच्छा होत राहील. एखादा मित्र व्यसनी असला तर त्याच्या मैत्रीमुळे आपणही त्या व्यसनाकडे आकृष्ट होण्याची खूप शक्यता असते. यावेळी जर आपण एखाद्या साधकाची संगत धरली तर आपोआपच आपली राहणी साधी होईल आणि विचारसरणी उच्च होईल. साधकाने आपली संगत कटाक्षाने निवडावी. आता ते साधकांना म्हणजे आपल्या प्रत्येकाला लागू आहे. परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवा, साधना करा, परमेश्वरावर तळमळ धरा किंवा अजिबात धरू नका, परमेश्वर नाही असं म्हणा. पण हा उपदेश आपल्याला सगळ्यांना उपयुक्त ठरणारा आणि मार्गदर्शक आहे. साधकाने आपली संगत कटाक्षाने निवडावी. त्याची निवड अशी असावी की ज्या संगतीचा आपल्याला साधनाचा लाभ होईल. या श्लोकात समर्थांनी कोणती संगत टाळावी हे सांगितले. ज्याच्या साह्याने, हा जो उपदेश आहे तो आपल्याला खूप उपयुक्त आहे, ज्याच्या सहवासाने आपल्यामध्ये स्वास्थ्य किंवा समाधान नाश पावते अशा माणसाची संगत टाळावी. तर ज्याने देहबुद्धी वाढते अशाची संगत साधकांनी त्याची सवली पाहिजे. मनाचे समाधान कशामुळे बिघडते असा विचार केला तर आपल्या लक्षात येते की आपली वृत्ती प्रपंचाभिमुख झाली की आपले हवे नको पण वाढते आणि त्यातच असमाधानाचा उदय होतो. एखादा मोटारीतून येणारा मित्र असला आणि आपल्याकडे सायकल असली तर मनात येते, अरे आपण आयुष्यात फार मागे पडलो का, हा गाडीतून येतो, मला बायकोला सहज कुठे जायचं झाले तर बसच्या रांगेत उभे राहते. एखादा फार श्रीमंत खर्चिक मित्र असला आणि जर तो आपल्याला मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला की नंतर बिल देता त्याचा खिसा दडपत नाही, पण ते बिल पाहूनच आपली छाती दडपते. अशावेळी आपण असमाधानी, दुःखी होतो आणि कधी मग आपण सुद्धा त्या श्रीमंतीच्या मोहात पडून पापाचरणाची सुद्धा कास धरायला शक्यता असते. कधीकधी आपले साथी संगाती सुखरूप असतात, त्यांच्या नावाने आपणही त्याच मार्गाने जाण्याची शक्यता असते. म्हणजे काम, मोह, लोभ या विकारावर आपण संयमाने ताबा मिळवण्याऐवजी त्यांच्या आहारी जाऊ लागतो. मग साधना लांबच राहते, उलट आपली अधोगती सुरू होण्याची शक्यता असते. सध्याच्या काळात अशी संगत आपल्या रोजच्या जीवनामध्ये पूर्णपणे टाळणे शक्य नाही. आपला श्रीमंत गाडी असलेला मित्रही सुस्वभावी असू शकतो. सुखरूप मित्रही तो जीवनमार्ग स्वतःपुरताच ठेवू इच्छित असतो. अशावेळी जर आपण तटस्थ वृत्तीने म्हणजे त्या संगतीचा आपल्या मनोवृत्तीवर काही परिणाम न होऊ देता राहू शकू अशी खात्री असेल, ही खात्री असेल, आपलं मन तेवढं बळकट असेल तरच त्या संगतीत राहावे, अन्यथा ती संगत टाळावी हे बरे. कारण तटस्थ वृत्ती राखणे येरा गाभाऱ्याचे काम नाही. भले भले परमार्थी उद्यावरती सहजपणे फसतात. म्हणून सामान्य माणसाने ज्या संगतीने देहबुद्धीची वाढ होईल, विकारांची वाढ होईल, षड्रिपू वाढतील अशी संगत टाळावी. हेच उत्तम आहे असं म्हणून समर्थ म्हणतात की ज्या संगतीच्या आधारे आपल्या साधनेचा ऱ्हास होणार आहे आणि आपली बुद्धी, मन आणि वृत्ती प्रभू रामरायापासून दूर जाणार आहे, अशा संगतीत काय गोडी म्हणजे काय येत आहे. जे संगतीने मती राम सोडी, रामाला सोडती आपली बुद्धी, अशा संगतीत काय दम आहे, म्हणून ती संगत सोडून द्यावी. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 46. मना जे घडी राघवे विण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. समर्थांच्या सगळ्या शिकवणुकीमध्ये सावधानता हा पाया आहे. अनेक ठिकाणी दासबोध समर्थांनी सावधानपणा सांगितलेला आहे. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषय असं समर्थ म्हणतात. त्यामुळे ही सावधानता आपण प्रवाहपती तर होत नाही ना याबद्दलची असली पाहिजे. प्रपंचात वागताना आपण अनेक कर्मे करत असतो, म्हणजेच सारखे काही ना काही कामावर आपले लक्ष केंद्रित करावे लागते. नोकरी असेल, व्यवसाय असेल, उद्योग असेल, शेती असेल, त्या कामावर आपलं लक्ष केंद्रित करावं लागतं. पण ते करताना आपल्या मनात परमेश्वराचे किती स्मरण असते असा कोणी प्रश्न केला तर आपल्याला स्मरण नसतं हे मान्य करायला पाहिजे. त्याला आपण कारणे असे दुखी जर चित्त एकाग्र केले नाही तर ते कार्य हातातलं काम यशस्वी कसं होणार. पण खरे कारण ते नाही. आपण ते कार्य करताना आपल्या मनात त्याच्यापासून मिळणाऱ्या फळाची आशा सूक्ष्मपणे जागृत असते. त्या आशेने आपले मन लिप्त असल्याने आपल्याला परमात्म्यात स्मरण ठेवता येत नाही. वास्तविक कोणतेही काम करताना असे अंतर्मनात भगवंताचे स्मरण ठेवणे सहज शक्य आहे. असे स्मरण ठेवल्यानेच मनातील फलाची आशा कमी होऊन कधीतरी नष्ट होईल. निष्काम कर्मयोग म्हणतात तो याच्याहून वेगळा नाही. आपले ऐहिक जीवन कसे मर्यादित क्षणांचे आहे, त्यामुळे प्रत्येक क्षण आपण रामराया चिंतन सत्काने लावावा पाहिजे. एका भक्तीने समर्थ म्हणतात, आपण हे ऐकले असेल,
घटका जाती पळे जाती तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. एखाद्या वेळी आपल्या मनात असं येईल की केवळ परमेश्वराचे स्मरण करून सर्व काम असेल तर मी काहीच कष्ट करायला नकोत का? हे वाटणे सुद्धा तितकेच चुकीचे आहे. आपण अंगीकृत कार्यात पूर्ण कष्ट केलेच पाहिजे. ते यशस्वी होण्याचे सर्व प्रयत्न केले पाहिजे. पण ते करताना मनात परमेश्वराचे स्मरण ठेवून त्याचे योग्य फळ परमेश्वर देईल ही भावना ठेवली तर मग मात्र आपले जीवन सार्थकी लागेल. आपलं मन उद्या फळ मिळालं नाही तरी दूषित होणार नाही. अशा तऱ्हे स्मरण न ठेवता आपला आयुष्य जो काळ जाईल तो वाया गेला असे खुशाल समजावे असं समर्थ म्हणतात. म्हणजे एकीकडे प्रपंचातील कर्तव्ये पूर्ण दक्षतेने करत असतानाच मनात जगन्नियंत्याचे स्मरण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा आपण आपल्याच हाताने आपले नुकसान करून घेत राहू समर्थ सांगणे आहे. परमेश्वराशिवाय आपल्या आयुष्यातील आपली धडपड केवळ पुकाचा भास आहे समजून खरा साधक पूर्ण दक्षतेने श्रीरामाकडे सतत लक्ष ठेवून असतो. म्हणजे त्याचे कायम स्मरण मनन आणि चिंतन करत राहतो. अनेकांना कार्य करत असताना आपण फळ मात्र परमेश्वरावर का सोडायचे असे वाटते. परमेश्वर खरेच आहे का या भावनेतून त्याचा उगम झाला असतो. अनेक वेळा असे लोक त्या स्वरूपालाच निसर्ग नियती वगैरे नाव देत असतात. खरे तर ते परमेश्वराचे रूप असते. ज्याची परमेश्वरावर दृढ श्रद्धा असेल तोच आपले मन कोणत्याही प्रसंगात शांत दाखवू शकेल आणि चित्त स्थिर ठेवू शकेल. एक जपानी लोककथा आहे. जपानमध्ये वीरपुरुषाला सामुराई म्हणतात. एका सामुराईचा विवाह झाला. लग्नानंतर 4-6 दिवस इकडे इकडे फिरून तो आपल्या सुंदर तरुण नववधूला घेऊन आपल्या गावी यायला निघाला. खाडीतून होडीत बसून गावाकडे जाताना प्रचंड वादळ झाले. होडी डगमगू लागली. पत्नी घाबरली. तिला वाटले आता आपण काही वादळाच्या तडाख्यातून वाचत नाही. हा सामुराई योद्धा मात्र शांत होता, स्वस्थ चित्त होता. पत्नीने व्याकुळून विचारले, तुम्हाला भीती वाटत नाही का? तो म्हणाला नाही. पत्नी आश्चर्यचकित झाली. तिने कारण विचारले. जपानी योद्धे जे सामुराई म्हणतो आपण ते शास्त्रज्ञांच्या ज्ञानावर आत्मबलही प्राप्त केले असतात. त्यांच्या युद्धशास्त्रात मनोबलावर फार भर असतो. या योद्ध्याने उत्तर देण्यावेळी ज्ञानातून आपली तलवार काढली आणि ते धारदार पाते तलवारीचे पत्नीच्या मानेवर टेकवले. ते पाहून पत्नीला हसू आले. त्या योद्ध्याने विचारले, अगं मी तलवार तुझ्या मानेवर ठेवली आहे. एकाच फटक्यात तुझी मान तुटेल व प्राणज्योत मालवेल. अशा वेळी तू हसतेस कशी? तिने उत्तर दिले की तुम्ही माझे पती आहात. तुमचे माझ्यावर प्रेम आहे. तलवार तुमच्या हातात आहे तेव्हा मला भीती कसली? तुम्ही मला प्राणाहून जपाल, प्राण नक्कीच घेणार नाही ही माझी खात्री आहे. म्हणून मला भीतीऐवजी हसायला आले. तो योद्धा म्हणाला, प्रिय हेच तुझ्या मगाच्या प्रश्नाचे उत्तर आहे. परमेश्वराची आपण लेकरे आहोत. तोच त्या विकराला लाटा उत्पन्न करणार आहे आणि तोच आपल्यावर प्रेम करणार आहे. तेव्हा तो आपले अहित कसे करेल? या माझ्या श्रद्धेमुळेच मला या तुफानाची भीती वाटत नाही. मी स्वस्थ चित्तच आहे. तेव्हा अशा तऱ्हेने परमेश्वराचे श्रद्धेने स्मरण करणाऱ्या दक्ष साधकाला जीवनाचा खरा अर्थ कळू शकेल. अन्यथा परमेश्वराच्या चिंतनाशिवाय जगणाऱ्यांचे जीवन म्हणजे केवळ क्षीणच असेल असा इशारा समर्थ देतात. श्लोक क्रमांक 47. मनी लोचनी श्री हरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊनी राहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधकांचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमांचा. मना श्लोकातील काही श्लोकांचा एक समुच्चय किंवा गट आहे आपण पूर्वी पाहिले. त्या श्लोकांच्या गटामधून समर्थांनी एखादा विशिष्ट विचार संपूर्ण सलग सूत्ररूपाने मांडला आहे. श्लोक क्रमांक 27 ते 56 असाच हा एक श्लोक समुच्चय आहे. या 10 श्लोकामधील शेवटचा चरण जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हाच आहे. या 10 श्लोकामधून समर्थांनी ज्या भक्ताला भगवंताचा साक्षात्कार झाला आहे अशा आदर्श भक्ताचे वर्णन केले आहे. हे वर्णन त्याचे विचार, वागणे, जीवनक्रम आणि आयुष्याच्या प्रत्येक अंगाशी निगडित आहे. थोडक्यात असेही म्हणता येईल की साधकाला आपला आदर्श काय असावा हेच जरूर या 10 श्लोकामधून समर्थांनी सांगितले. या जगात सर्वच बाबतीत श्रेष्ठ असा एकमेव परमेश्वर आहे. त्याला समर्थ सर्वोत्तम म्हणतात. या सर्वोत्तमात जो खराखुरा भक्त असेल तोच धन्य दास होय. या अर्थाने त्यांनी धन्य तो दास असा शब्दप्रयोग केला आहे. समर्थ स्वतःचे धन्य दास होते. शिवाय ज्यांच्या विविध वाङ्मयातून त्यांनी चिरंजीव अशा मारुतीरायाचाही आदर्श साधकांनी कायम समोर ठेवा असे अनेक वेळा बजावलं आहे. अर्थात आपल्यासारख्या प्रापंचिकाला समर्थ रामदास आणि हनुमान असे दोन्ही आदर्शच आहेत. अशा धन्य असे वर्णन करताना समर्थ म्हणतात,
मनापासून सुरुवात करतात. त्याच्या मनात कायम श्री हरीचे स्मरण असेल, तो सगुणाची उपासना नेमाने करेल. मनुष्य देहधारी असल्यामुळे उपासनेची सुरुवात तो सहजपणे सगुण मूर्तीच्या पूजनाने करतो. सगुणाची अशी उपासना करताना जेव्हा त्याची साधन मार्गात प्रगती होत जाईल, तेव्हा तो सगुणाशिवायही निर्गुणाचे स्मरण मनामध्ये जागृत ठेवू शकेल. धन्यदास जरी प्रगत असला, त्याला निर्गुण ब्रह्मरूपाचे आत्मज्ञान झाले असले तरी तो बरोबरच्या अन्य साधकांसाठी सगुण भक्ती सुरू ठेवतो. सगुण निर्गुण भक्तीचा संबंध समजण्यासाठी अगदी सोपे उदाहरण पोहायला शिकवायचे आहे. आपल्या मुलाला पोहायला शिकवायचे असेल तर प्रथम भोपळा किंवा रबरी ट्यूब अशी एखादी तरणारी वस्तू त्याला आधाराला देतो. त्याच्या आधारे तो हातपाय वावरून थोडे शिकला, तरंगायला लागला की आपण हळूच ती आधाराची वस्तू बाजूला काढतो आणि मग तो तिच्याशिवाय पोहायला लागतो. तसेच साधकाला सुरुवात करण्यासाठी सगुणाचा आधार घ्यावा लागतो, पण पुढे एकदा भक्ती प्रज्वलित झाल्यावर तो सगुणाचा आधार सोडून निर्गुण स्वरूपावर प्रेम करणे त्याला सहज शक्य होते. धन्यदास या भक्तीच्या आधाराने ज्ञानी होतो, परंतु त्याची भक्ती कायमच असते. अर्थात हे ज्ञान तो स्वतःपुरते मर्यादित न ठेवता त्याच्या सहवास येणाऱ्या सर्वांच्या उद्धारासाठी वापरतो. स्वतःबरोबर सहवास येणाऱ्या सर्वांनाच भक्ती आणि ज्ञान या दोन्हींच्या आधारे उद्धाराच्या मार्गावर घेऊन जातो. असा दास जरी निर्गुण भक्तीपर्यंत पोहोचला असला तरी याबरोबर सर्वांसाठी जनसामान्यांसाठी तो आपला नेहमीचा साधनक्रम सुरूच ठेवतो. हा साधनक्रम म्हणजे श्रवण मनन अशा नवविधा भक्तीचा साधनक्रम आहे. म्हणजेच हा धन्यदास केवळ स्वतः उद्धार करून थांबत नाही, तर जनकल्याणासाठी म्हणजे आपल्या सभोवतालच्या सर्वांसाठी, त्या सर्वांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवण्यासाठी कार्यरत असतो. आपण समर्थांचे चरित्र पाहिले तर ते स्वतः तर केव्हाच उद्धरून गेले होते, पण म्हणून कुठेतरी एकांत सेवून राहण्याला पसंत पडल्याने बहुत जनांचा म्हणजे आपल्यासारख्या प्रापंचिकांचा उद्धार करण्यासाठी, त्याला मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य लोकांतात म्हणजे समाजात व्यतीत केले. अशा तऱ्हेने वर्तन ठेवणारे भक्त जगामध्ये धन्य होतात आणि त्या सर्वोत्तमाचे खरेखुरे दास ठरतात असं समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण इथे थांबूया. उद्या 48व्या श्लोकापासून सुरुवात करूया.